निघालो आहे मी इथून पातळवाडीतून. आता बघू कोणती गाडी पुढे भेटते तशी मग निघू मुलेरला किंवा सालेरला. पहिले तर इथून मला जायला लागेल मांगीतुंगीच्या आश्रमाच्या इथे. तिथून मग बस पकडेल मुलेरसाठी आणि मग मुलेरवरून सालेर. टेम्पो भेटला आहे इकडे. दादा मला मांगीतुंगीच्या गेटपर्यंत सोडत आहेत. आम्ही मांगीतुंगी तारावाला जातो. आम्ही रिक्षेवाले आहेत आणि 3,500 पाहिजे आहेत. तुम्ही मुलेर स्टॉपला आल्यावरती काकांचं मिसळ आणि भेलचं दुकान आहे. खूप छान भेल भेटते आणि मिसळ तर एक नंबर आहे. तुम्ही कधी पण आले तर यांच्याकडे नाश्ता करायला या नक्की. गाईड तर कोण भेटलं नाही गावात. बुधवारचा दिवस असल्याने सगळे बाजारात गेलेत, मुल्लेरच्या बाजारात. आणि असं नॉर्मली 6-9 वाजता आले पाहिजे. मला 12 वाजलेत. मग आता एकटाच मी स्टार्ट करतोय. हा माझ्या मागे रस्ता जातो. हा मुल्लेर आहे आणि तो मोरगड आहे. आणि हा मागे ते माझे मागे मांगीतुंगी दिसतात. तो मधला न्हावीगड, हे मांगीतुंगी. 12 वाजता मी स्टार्ट केलं आहे. तसं लवकर आलं पाहिजे होतं सकाळी, तर मग हरगड पण करता आला असता. हा हरगड आहे इथे मागे, पण आता उशीर झाला आहे तर 2च करूया. हा प्रवेशद्वार दिसतोय मुरगडचा. पाठी मूर्ती आहेत गणपती आणि बजरंगबलीची. इथे बिबट्यांचा वावर आहे त्याचे गावातले बोलले, ते काही करत नाही. पण मोस्टली या गडाकडे कोण येत नाही म्हणून जास्त काही नुकसान झालेलं दिसत नाही या गडांवरती. मग मी न्हावीगडला पण गेलो, तिकडेही कमी पर्यटक येतात बघण्यासाठी. रविवार शनिवारी असते थोडी बहुत गर्दी, पण हरिहर एवढी तरी नसते. हे आहे जुना किल्ल्याचं बांधकाम. हे ओळखू शकतो आपण. आणि ते मंदिर वरती रात्री येऊन राहण्यासाठी तर आहे जागा तशी. हे मंदिर आहे, गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हे घंटी आहे. थांबू शकतात रात्री इकडे, काही त्याचा त्रास नाही. शंकराची पिंड पण आहे आतमध्ये. हे आहे पिंपळाचं झाड. हे आहे मोडगडचा मंदिर.
गणपतीची मूर्ती आणि शंकराची पिंड आहे आणि हा आहे मुल्हेरगड. आता आपण सुरू करूया मुल्हेरगडला जायची. तो आहे हरगड. माझ्यावरती कधीपासून घार फिरते. कुठेच ॲरो दिले नाही आहेत गडाकडे जाण्यासाठीचे. त्यासाठीच गाईडची गरज लागते. कोण आवाज देत होता, कोण नाही. रस्ता चुकलो इकडे, काहीच ॲरो वगैरे नाही दिलेत. आता मॅपमध्ये बघतोय कोणता रस्ता आहे. माझ्या मते तो खालून जाणारा रस्ता आहे. ती त्या साईडला ती खिंड आहे दिसते 2 ह्याच्यामध्ये. तिकडे असावा रस्ता किंवा हा तर वाटत नाही. बघू आता तिथे जाऊन फिरून. जर मी पोचलो आहे शिव मंदिर मुल्हेरपूर. श्री सोमेश्वर मंदिर. सोमेश्वर मंदिर आहे. पिंड आहे आतमध्ये शंकराची. हा मॅप आहे. आता आहे इकडे सोमेश्वर मंदिर. सोमेश्वर मंदिरवरून मग हे तटबंदी बुर्ज, इथून टाकावरती इथे जाण्याचं आहे. बघू. खूप छान मंदिर आहे आणि स्वच्छ पण आहे. इथे शंकराची पिंड आहे आतमध्ये. मला वाटते पूजा रोज केली जाते, स्वच्छता आहे. तिथे मॅप दिला आहे. समोरच मोरागड आणि मुल्हेरगड दिसतोय. मॅपमध्ये तर दिलं आहे तसं. मॅप बघूनच निघू आता पुढे. हा रस्ता सरळ दाखवतोय. मंदिर खूप छान आहे. याचा इतिहास कुठे लिहिला नाही आहे. हे मंदिर इसवी सन 1480 सुमारे साली श्री महादेवशहा राठोड बागुल राजाने स्थापन केले. सोमेश्वराच्या आशीर्वादाने त्यांना भैरवशाह हा पराक्रमी मुलगा झाला. त्याचे मंदिरापासून निघाले की लेफ्ट साईडला हा जो रस्ता चालला आहे तो पकडून निघूया. तिकडे बघू. ते सोमेश्वर मंदिर आहे. तिथून लेफ्टने असं आले की छोटे दगडांची पायऱ्या लागतात. थोडी तिथपर्यंतच पायऱ्यात आणि हा सरळ चाललाय वरती. हाच तो रस्ता आहे जो मंदिरापासून निघतो लेफ्ट मारल्यावरती आणि सरळ जातो वरती. बऱ्यापैकी कव्हर केलं. रस्ता चुकला नसतं तर पोचलो असतो आतापर्यंत. तो हरगड. तो लेफ्ट मारल्यावरती तुम्हाला हा वॉटरफॉल लागेल. सुकलेला आहे हा धबधबा. एक तर इथून एक रस्ता आहे किंवा त्याच्या बाजूनी. आता मी बाजूचा रस्ता ट्राय करतो पहिले, वरती जातो का. नाही तर ह्या वॉटरफॉललाच पकडून मी वरती चाललो आहे. ती वरती तुम्हाला तिथे खिंड दिसते इकडे. गड तर समोर दिसतोय
पण रस्ता इथून दिसत नाही आहे कुठून चालला आहे. रस्ता जो बघितला होता तो पण चुकीचा रस्ता आहे. नक्की कुठून जातो रस्ता ते काही का समजतच नाही. पण इथे पण कोण नाही आहे, पुन्हा रिटर्न जावं लागेल. ठीक आहे, पुन्हा करूया. गड काय कुठे जात नाहीत, रिक्स घेणं चांगलं नाही, म्हणून पुन्हा करूया गड आपण. एवढा खर्च केला आहे पण कुठे ॲरो नाही दिलेत मुले गडावर जाण्यासाठी, किंवा कुठे रस्ते दाखव काहीच नाही आहे. तसा सोपा आहे हा मुल्लेरगड, पण रस्ता चुकले तर पुन्हा यावं लागतं खाली. गड काय करता आला नाही कारण रस्ता कुठे दिसत नाही, ॲरो वगैरे. व एक रस्ता जो दाखवला तुम्हाला धबधब्याचा तो वरती जाऊन बंद होत होतं, म्हणजे चढण जरा कठीण होती. म्हणून डिसाईड केलं पुन्हा दुसऱ्यांदा करूया. गड काय कुठे जात नाही, पुन्हा एक करता येते गड. पहिले सेफ्टी फर्स्ट, मग खाली उतरलो. आता इथून मला सालेरला जायचं आहे, त्यासाठी गाडी वगैरे बघावी लागेल. आता मी इथे एक आश्रमला थांबलो, इथे मध्येच आहे. कोणाचं आहे आश्रम, इथे यांचा फोटो लावला. इथे मंदिर जे दाखवतं सोमेश्वरचं तिथूनच जवळ आहे. आता ते जे मुलेरला रिक्षा स्टँडवरती घेतलं होते कुरमुरे ते खातो आणि निघतो. मग इकडे एवढा कोटी खर्च केला आहे, पण त्यांनी थोडे ॲरोसाठी खर्च केला असता तर बरं झालं असता. बरेच जण रस्ता चुकतात, मी व्हिडिओ पण पाहिले रस्त्यासाठी, पण रस्ता काय दिसत नाही त्याच्यामध्ये. पण ते पण तो दिसला नाही रस्ता मला, किंवा मी चुकीच्या रस्त्याने आलो म्हणून मला दिसला नाही. खाली गावात विचारलं, सर्वजण बोलतात सरळ सरळ रस्ता आहे, पण मे बी मी तीनदा चुकलो रस्ते. डिसाईड केलं खाली उतरूया.